पापलेट सगळे मसाला लावून ठेवलेले आहे. मसाला ह्याला काय काय लावलं आपण? सो नॉर्मली मदर्स डेला मी बनवलं पाहिजे मला असं वाटतं, बट व्हॉट अ जोक. हातावर इथे असे असे चटके दिले पण तुला जळलं रे ते. गुड मॉर्निंग मित्रांनो, आय होप एव्हरीवन हू इज वॉचिंग दिस इज फाईन. युअर रिलेटिव्स, युअर क्लोज वन्स, युअर फ्रेंड्स, एव्हरीवन. आय होप यू आर ओके. बिकॉज आपल्या जे कंट्रीमध्ये चालू आहे तुम्हाला माहिती आहे, आणि म्हणून माझं 2-3 दिवसापासून मन होतं ब्लॉग करायचं. बिकॉज काम तर चालू आहे मागे, बट पोस्ट करायचं इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर काय मन नव्हतं. बिकॉज वॉट एव्हर इज हॅपनिंग इज क्रेझी. अँड ऑन दिस होल सिनॅरिओ मला एकच म्हणायचं आहे, प्लीज सपोर्ट दी आर्मी. आणि तुम्ही एक्सपर्ट्स बनवू नका. जसं आपण क्रिकेट बघताना करतो की अरे यार गांगुली का आला यार, आता सचिन असा खेळला पाहिजे, असा नाही खेळला पाहिजे. प्लीज हे नको करायला. आर्मी जे करते ते त्यांना माहिती आहे. ते आपल्याला जे बोलत आहेत, जसा प्रकारे त्यांना सपोर्ट पाहिजे तसं आपण करूया प्लीज. आणि आज आहे मदर्स डे, म्हणून मी बोला आज ब्लॉग करू आईबरोबर. बिकॉज तुम्ही नेहमी बेल्टमॅनला बघितलं आहे माझ्या रील्समध्ये, माझ्या ब्लॉगमध्ये. अँड आईला जास्त बघितलं नाही, बिकॉज आईला जास्त आवडत नाही रील करायला. बट जिथे जिथे मी आईला इन्क्लूड करू शकतो तिथे ती येते कधी कधी रीलमध्ये. अँड म्हणून हा व्लॉग असणार आहे माझ्या आईबरोबर. सो तुम्ही पण तुमच्या आईबरोबर हा व्लॉग बघा, तुमच्या आईला हा व्लॉग दाखवा. बैटरी लो होने के कारण अपने को सीधा अपने DSLR पे शिफ्ट करना पड़ रहा है. जी हाँ, ये है सोनी ZV-E1 कैमरा, जिस पे हम नॉर्मली रील शूट करते हैं. और आज फर्स्ट टाइम व्लॉग करेंगे. पता नहीं कैसा लगता है. उसका इच्छा था या फिर आपका इच्छा था कि मैं इस पे शूट करूँगा आज. पता नहीं, मदर्स डे स्पेशल ऑन DSLR वगैरह, क्वालिटी वगैरह कैसा लग रहा है, मेरा स्किन वगैरह कैसा लग रहा है जर बताइए. आणि जाऊया आता डायरेक्ट विषयाला आईबरोबर. सो नॉर्मली मदर्स डेला मी बनवलं पाहिजे मला असं वाटतं, बट व्हॉट अ जोक. ठीक आहे. ते ॲक्च्युली मला नाही नीट बनवता येत. मला फक्त मॅगी, चहा, टोमॅटोची भाजी लहानपणी बनवायचं. नीट सांगा, उगाच काहीतरी हे 2 गोष्टी तर मी मारू नको. नाही, हे मी बनवायचो ना. असं जर असेल तर मला कधीतरी तू एकदा सांगितलं असतं. मी पण एकदा बनवतो. काय जे काय तू आता बोललास, मी बोलतोय की मी मॅगी आणि चहा बनवतो, बट आई जसं बनवते तसं मी नाही बनवत. म्हणून मी नाही बनवत, हे कारण आहे. असं मला वाटतं. न बनवण्याचं हे कारण असू शकतं. सो आज पण जे नॉर्मली मी लिंबू पिळतो तसा वाला विषय होणार आहे, इथे मच्छीवाला विषय होणार आहे. बट ते आपल्यामध्ये गुफ्तगू होता होणार आहे. काय बनवणार आहे आज आपण? आज बनवते मी तुझ्या आवडीचंच. कारण ह्या घरामध्ये जे काही जेवण बनतं ते तुझ्या आवडीचं बनतं. असं का त्याचं कारण सांगते ना मी तुला. कारण एक तर तुला बाहेरचं जेवायला आवडत नाही, एक बटर चिकन सोडून. तेही तू सध्या तुझं डाएट वगैरे सुरू आहे त्यामुळे तू खात नाहीस. पण तुला शक्यतोवर घरातलं जेवण पाहिजे असतं. आणि तेही तो अगदी म्हणजे जरी आपल्याकडे कामवाली असेल किंवा दुसरं कोणी आलं तरी तुझं म्हणणं असतं की ते आईने बनवावं. त्यामुळे ते मी बनवते. आणि त्याप्रमाणे आपण आज तुला नॉनव्हेजच बनवतोय तुझ्या आवडीचप्रमाणे. कोळंबी तुझ्या आवडीची. जास्त काही खात नाहीस तू म्हणा कोळंबी. अगदी मी तुझं जे काही मी करी बनवते की कालवण म्हणतो आपण त्याला, ते कालवणामध्ये फक्त मी 2 कोळंब्या टाकते. बिकॉज मला रस्सा आवडतो. मला बटर चिकनचा पण रस्सा आवडतो, मला चिकनचा पण घरचा जो बनतो त्याचा रस्सा आवडतो, मला कोळंबीचा पण रस्सा आवडतो. मला जास्त पीस खायला आवडत नाही अनलेस ते चिकन चिली असेल तर. म्हणून ते 2च कोळंब्या मोजून. आणि आज पापलेट आहे, मात्र छानपैकी पापलेट मिळाले होते. पापलेट ऍक्च्युली मला आवडत का नाही माहिती. मला आवडायचं सिम्पल रिझन आहे, म्हणजे मला माहिती नाही, तुला माहिती आहे मला का नाही आवडत? नाही. हां, सो सिम्पल रिझन एकदम. त्याला खूप मेहनत लागते खायला. बिकॉज त्याचा तो जो काटा असतो, मग ते बाजू साफ करा, मग ते हे करा, मग ते करा, हे सगळं खूप काय काय असतं त्याच्यात. म्हणून मी त्याला अवॉइड करतो. बोंबीलचा कसा मधला काटा असतो, सुरमईचा मधला काटा असतो, म्हणून मला पापलेट खायला आवडत नाही, असा विषय असतो. अच्छा, आता असं असेल तर ते पण आम्ही करून देऊ. एवढं काटे बिटे काढून देत जाईल. मग तू हे काय आता आपण बनवतोय. आपण कोळंबी आणली होती आज थोडीशी तुझ्यापुरतीच, कारण पप्पा पण घरात नाहीये तुला तर माहिती आहे. त्यामुळे मी तर खात नाही कोळंबी. पप्पा घरात नाहीत म्हणजे बाहेर गेलेत कुठेतरी. असं ती एवढी सॅड होऊन बोलते की पप्पा घरात नाही, असं एकदम 4 दिवस झाले नाहीयेत. माहिती मला. ओके, ही बघ कोळंबी किती आहे बघ. 1
2, 3, 4 हे 2 दिवस जाईल तुला. अशी कोळंबी आहे बघ. ह्याची फक्त ग्रेव्हीज बनवायची. ग्रेव्हीज फक्त, पण ती पण तुला 2च लागते. हे पापलेट सगळे मसाला लावून ठेवलेले आहेत. मसाला ह्याला काय काय लावलाय आपण? आलं लसूणची पेस्ट. आलं लसूण माहित आहे ना? हां, आलं लसूणची पेस्ट, मालवणी मसाला थोडा जो लाल नसतो थोडा, आणि थोडं लाल तिखट, लाल कलर यावा म्हणून, हळद, लिंबू त्याच्यावर पिळलाय थोडासा, आणि त्याला सगळं व्यवस्थित लावून ठेवलेलं. म्हणजे ते कसं मुरतं इतका वेळ ठेवल्यावर, मग ते जास्त छान लागतं. ओके. मग ते ही आधीपासून तुझा असंच रेसिपी आहे का कसं काय? आता वेगळं झालंय, वर्ष वेगळं झालंय? नाही नाही, असं काही नाही. वर्षानुवर्ष हेच, जसं मी माझ्या आईकडे जे शिकले. सॉरी, रुखावटसाठी खेद आहे, बट तो पाऊस पडल्यामुळे आणि थोडा विषय झाला, डेंजर. सर्दी झाली अचानक आणि मग असंच शिंकतो, आणि असं मी 30 वर्षापासून असाच शिंकतोय. हां, सॉरी. जे काय माझ्या आईने मला शिकवलं, तुझ्या दुसऱ्या आजीने म्हणजे पप्पांच्या आईने जे काय शिकवलं, त्यांच्याकडून मी जे काय शिकले, त्याच्यामध्ये माझं थोडंसं इनोव्हेशन, मैत्रिणींकडून थोडंसं ऐकून, सगळं थोडं इनोव्हेशन करून जे चांगलं वाटतं त्याच्यातलं ते घेतलं आणि तसं प्रमाणेच करते. शक्यतो सगळ्यांकडे अशीच रेसिपी असते. हे पण मी सांगते तुला, आलं लसूण तर लावतात, तिखट लावतातच, हळद लावतातच, मीठ लावतात, झालं. अजून काय असतं? दुसरं काही नसतं. जेव्हा भरून वगैरे करायचं असतं पापलेट, तेव्हा व्यवस्थित त्याच्यामध्ये तो सगळा मसाला म्हणजे काय, खोबरं वगैरे सगळं करून तो मसाला आतमध्ये भरला जातो. सो आता पुढे काय नाही. आता पहिला आपण मच्छीला आता तळायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे पहिल्यांदा काय करायचं, पहिल्यांदा मी ही कोळंबी घेते आणि त्याचं वाटण, त्याला जे वाटण लागतं ते करते. ॲक्च्युली आपण कधी कधी करतही नाही, कारण आपला जो मसाला असतो, ज्याला काळा मसाला म्हटलं जातं देशावरचा, त्याच्यामध्ये सगळं मिक्स असतं. पण मी कधी कधी त्याला म्हणजे 2 वेगळ्या प्रकारे, की त्यात एकदा त्याच्यातही करते किंवा लाल मिरची पावडरमध्ये करते. त्या लाल मिरची पावडरमध्ये करताना मी त्याला वाटण थोडंसं लावते. ते वाटण आता आपण करून घेऊया. त्याच्यासाठी मी सगळं हे साहित्य काढलेलं आहे. कोथिंबीर आहे, खोबरं आहे, थोडा लसूण घ्यायचा, आलं आणि लसणाचे जेवढं पाहिजे तेवढं काढायचं आणि त्याचं तुकडे करायचे जराशे. लसूण आपण जरासं त्याला बारीक चिरूया, म्हणजे तो व्यवस्थित बारीक होतो. मला वाटतं जर कोणी बघत असेल आपला व्लॉग, तर त्यांनी सांगावं की कुठला मिक्सर असा आहे की ज्याच्यामध्ये छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बारीक वस्त्रगाळ वाटण होतं. मी बरेच मिक्सर ट्राय केले पण मला नाही मिळाले, त्यामुळे कोणाला असं वाटत असेल तर त्यांनी ते सांगावं. थोडंसंच टाकायचं ते पाणी. हां, आता हे लावते त्याला. अच्छा, एवढं? कारण काय 2 कोळंबीसाठी किती कालवण लागतं ना, आणि तू एकटा खाणार आहेस, मी तर काही खात नाही, त्यामुळे तेवढं बस होतं. तू काय खाणार आहे? मी नाही खात. मच्छी तसं कधीतरी खाते, आता नाही. आधी खूप खाल्ले रे, आता नको वाटतं खायला. का कुणाच होतं ते, मला वाटतं वयानुसार. गॅस लावला आता. आपला नवीनच गॅस घेतलाय, बघितलं का तू? तुझं लक्ष कुठे आहे? नवीन गॅस घेतलेला आहे. आधी आम्ही 2 स्टोव मध्ये, 2 बर्नर असं, इकडे 2 बर्नर. हा 3रा बर्नर मला वाटतं एक 400 वर्षानंतर आमच्या घरी आलेला आहे. का मला माहित नाही एवढं लेट का आला, बट आला आता फायनली. हे मी तुझ्यासाठी जे तेल वापरते, ऑलिव्ह ऑइल. अच्छा, हे तेच वापरते आता हे सध्या. ते नेहमी वापरते का? नेहमी तुझ्यासाठी जे काही जेवण आहे, हां, ते तुझं फिटनेसचा फंडा चालू आहे ना. कांदा चिरून ठेवलेला आहे, टोमॅटो चिरून ठेवला आहे, ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी. जिरं मोहरी टाकते. कांदा टाकला थोडासा. कधी कधी मी ह्याच्यात बटाटा टाकते, पण आता पप्पा नाही येत ना, नाहीतर पप्पा खातात बटाटा. बटाटा का? बटाटा असं कोणाकोणाला आवडतं, कोणाला नाही. तुला नाही आवडत म्हणून मी तुझ्यासाठी नाही घालत. बटाटा नॉनव्हेज मध्ये म्हणजे घालतात? बिलकुलच नाही, म्हणजे एकदम फीलच घालून टाकतात एकदम माहोलचा.
पटतच नाही. नाही कुणाला काय नुसतं फळ मी नसेल खायची, म्हणजे कमीत कमी तो असं बटाटा जाणून आम्ही काहीतरी नॉनव्हेज खातो पण बटाटा असं खातो असं. त्याच्यात ते ग्रेव्ही खाऊ शकतो कारण ग्रेव्हीची टेस्ट तर चांगलीच येते. मग त्यासाठी बटाट्याची गरज नाही. बटाटा मला पोह्यामध्ये पण नाही आवडत कारण ती मजाच नाही. शेंगदाणे बटाटे पोह्यामध्ये बिलकुल नाही आवडत. अरे तुला माहिती आहे का, जेव्हा आपली आजी म्हणजे तुझ्या वडिलांची आई ती, मी पहिल्यांदा जेव्हा लग्न होऊन गेले तेव्हा मी बघितलेलं त्यांनी चिकन मध्ये सुद्धा बटाटा टाकला होता. चिकनचा रस्सा केला ना त्याच्यातही बटाटा टाकला होता. म्हणजे मी आश्चर्यच, मला माहित नव्हतं हे. बाकीचं असं माहित आहे पण ते नव्हतं मला माहिती. मग तू खाल्ल्यानंतर तुला कसं वाटलं? ठीक होतं. आता चिकनची टेस्ट तर त्याला येतच ना, काही नाही. पण असंही टाकतात असं भेटते. आणि मी खरं सांगू म्हणजे ह्याच्यामध्ये कुणाचं गरिबीचं मला मस्करी नाही करायची, पण गरीब लोक जे असतात त्यांना तेवढं चिकन वगैरे असं तेवढं महाग पडतं ना त्यांना अन्न वगैरे. मग ते लोक काय करतात असा बटाटा खायतात. तर त्यांना ते फील होतं की हा चिकनच्या रस्सा, थोडंसं चिकन आणायचं त्याचा रस्सा बनवला की त्याचा रसाची टेस्ट तर येतेच, मग तेच बटाटे टाकायचे मग ते खायचे. असं टोमॅटो पण टाकला होता. आणि ते थोडंसं ह्याच्यामध्ये फ्राय होतात चांगलं लागतात. तुझी तशी फेवरेट मच्छी कोणती आहे? आणि म्हणजे आता किंवा लहानपणी किंवा कसं काय कोणती आहे? खरं सांगू लहानपणी तर म्हणजे लहानपणची परिस्थिती सगळ्यांची सारखीच होती. आता जरी आपली परिस्थिती थोडी चांगली आहे तर लहानपणी तर ती परिस्थिती वेगळी असायची. मग तेव्हा आई मला आठवते राणी मच्छी म्हणून एक असते, राणी मच्छी, त्याला फ्लेश खूप असतं. अच्छा. ती आणायचो आम्ही. मग ती खायला अशी, पण त्यावेळेची मच्छी खायला पण अशी मजा यायची ना. साधा मसाला हे असले प्रकार काही नसायचे, आलं लसूण पेस्ट व नथिंग, नुसतं आपला साधा मसाला लावायचा आणि ते तळायची. पण त्याला टेस्ट काय असायची. आता हे एवढे मसाला लावून पण त्याला टेस्ट नसते असं. त्यावेळेला आम्ही ती राणी खायचो. मग तेव्हा असं वाटायचं पापलेट मिळावं खायला, पण तेव्हा पापलेट वगैरे महाग सगळं, मग ते आपल्या आवाक्यात नाही, मग ते नाहीच. म्हणजे मग अशीच काहीतरी छोटं काय असेल ते. फेवरेट पण कोणती होती माझं तेव्हा पापलेटच असायचं ना, पण ते मिळायचं नाही असं. थोडं मीठ टाकूया. कसं बायका ज्या काम करतात ना त्यांना सगळ्या ह्याचा अंदाज असतो, तिखट किती टाकावं, मीठ किती टाकावं. कारण बरेच लोक असं विचारतात किती, म्हणजे किती टाकलं, किती चमचे, असं आम्ही नाही सांगू शकत. आम्हाला ते कल्पना असते की एवढं त्याला टाकायचं असं असतं. आता हा मसाला जो केलाय तो टाकूया. आता बारीक झाला मसाला, ते बारीक केलं. थोडंसं फ्राय होऊन द्यायचं. खोबरं कच्चं असतं ना, हे भाजलेलं नाही आपण. भाजलेलं असेल तर काय तेवढा वेळ नाही लागत, थोडंसं कच्चं आहे ते म्हणून थोडंसं परतायचं. ते तेल आहे ना, तर त्याला थोडंसं परतलं की त्याला जरा टेस्ट येते. जे आपण आता मसाला केला ना हे त्याचं पाणी. अच्छा. जे मिक्सरला लागलं होतं सगळं ते. मग त्याचीच ग्रेव्ही बनते का? असं काय असतं का त्या पाण्याचं? असं नाही. आता हे झालं, रस्सा आला आहे. आता तुझी मच्छी तळायची. ह्याचं काय करायचं? ह्याचं काय नाही, हे आता उकळी येईल. उकळी आली की एका साईडला ठेवून द्यायचं थोडा वेळ असं झाकण लावून, आणि मग ते होणार. हे आता एका वेळेला तुला बरोबर पुरतं. आता हे थोडंसं शिजून थोडंसं कमी होईल, त्या हिशोबाने थोडंसं पाणी टाकायचं. आता म्हणजे ग्रेव्हीमध्ये खोबरं असतं, मग कोणी काजू टाकतात ग्रेव्हीमध्ये, काजू टाकतात कोणी. ते आता मी टोमॅटो बाहेरून टाकला ना, तो टोमॅटोस त्या ह्याच्यामध्ये वाटणामध्ये टाकतात, क्रश करतात त्याला पण असं ते टाकतात. म्हणजे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती ते करू शकतो, मी पण करू शकते, पण ते तुला आवडणार नाही. तुला एक ती ठरलेली टेस्ट आहे तीच पाहिजे असते. ह्याच्यात मच्छी आता तळायची. कोणी लोक आता ही मच्छी तळताना कोणी त्याला, म्हणजे आपण ह्याला लावतोच, बोंबिलला तर लावतोच, रवा लावतो तेव्हा ती चांगली खुसखुशीत होतात. ह्याला मी कोणी लावतं, बरेच जण ह्याला लावतात, बांगड्याला लावतात, मच्छीला रवा लावतात. मी नाही लावत. कारण कसं आहे, ह्याला लावलं ना ते विदिन जो ठरलेला वेळ आहे त्या वेळेत जर ते काढलं नाही ना तर ते कडक होऊन जातं, मग त्याची टेस्ट नाही. थोडंसं कडक, थोडंसं मऊ असं ते पाहिजे. असं तुला आवडतं म्हणून मी त्याला रवा नाही लावत.
ही एक शेपूट आहे आणि ही एक शेपूट आहे. प्रत्येक पापलेटला एक शेपूट असते, त्याप्रमाणे ह्या 2 शेपटा आहेत, बरोबर ना. म्हणजे हे 2 पापलेट आहेत. आता ह्याच्यातलं हे प्रकार तू काही खात नाहीस शेपटाचे, ते आम्ही खातो. मधला जो भाग आहे हे मेन भाग जे आहे ते आम्ही तुला देतो, मग हे तू खातो. म्हणजे आता काय कोणी म्हणेल एवढे काय नखरे त्याची, असं नाही. पण एकतर तू काही जास्त खात नाहीस बाहेरचं, तुला ह्याचे प्रकार आवडतात. तू बाहेर गेला की तू काय खातो आम्हाला माहित आहे, ते एकदम तुझं खाणंपिणं एकदम मारून टाकतोस तू, आम्हाला माहित आहे. मग जे घरी तुला जे आवडतं तेच आम्ही तुला देण्याचा प्रयत्न करतो, की कमीत कमी घरी तरी खाऊ दे त्याच्या आवडीचं. त्या दृष्टीने म्हणजे कमीच खायचंय बट घरीच खायचंय. आणि आधी मी खूप बटर चिकन खायचो, आधी मी खूप नान, बटर चिकन, चिकन चिली खूप जास्त खायचो. म्हणजे सॅटर्डे संडे तर फिक्स असायचं माझं. अधूनमधून तर मी कधी कधी आई बापांच्या पाकिटातून पैसे चोरून आधी मी मागवायचो, कुठून तरी ऑर्डर वगैरे करायचो आणि कुठेतरी खायचो. पण मला खायला ते आवडायचंच. बट आता हळूहळू काय माहित नाही की ते म्हणजे मन नाही मेलंय. मला बटर चिकन अजून आवडतं खायला, बट ते कळायला लागलं की ते खूप जास्त खाऊन पण आपली बॉडी जरा हलून जाते आतून. म्हणजे बाहेर कुठे गेल्यानंतर मी नेहमी फोकस करतो की मला कुठेतरी थाळी भेटेल, कुठेतरी पोळी भाजी केंद्रामध्ये मी जेवेल. कारण ते फिश थाळी जी घरची असते त्यांची ती बनवतात, ती प्रॉपर ते बाया बनवतात, ते खूप छान बनवतात. तर ते मला खूप खायला आवडतं. सो मी प्रेफर करतो की असं प्रॉपर रेस्टॉरंट जिथे तंदूर रोटी नाही भेटेल तिकडे जाईल. कारण तिकडे जे असं ऑथेंटिक असं मराठी जिथे कुठे भेटेल ना, साऊथ इंडियन पण मला आवडतं असं, पण त्यांचं ऑथेंटिक जिथे मला तंदूर रोटी, बटर चिकन असं ते सगळं नॉर्थ इंडियन डिशेस नाही खायचे. ही जी तेलाची बाटली आहे ना, ही मी ऑनलाईन मागवलेली. ओके, ह्याच्यात तेल भरून ठेवायचं, चांगली मोठी आहे ती, असं म्हणजे भरण्यासाठी वगैरे. ही अशी असेल पण बऱ्याच लोकांकडे असेल, पण ही अशी बाटली आहे. ओके, हे बघ, असं झाकड आहे त्याला, म्हणजे व्यवस्थित त्याच्यातून तेल आपण आतमध्ये टाकू शकतो. हे फक्त असं झाकड आहे त्याला, हे असं लावायचं आहे, दॅट्स ऑल. घट्ट लावलं की फक्त जेव्हा आपण तेल टाकतो तेव्हा ही बाजू आपोआप उघडली जाते. अच्छा, ओके, काही करायचं नाही आपण डायरेक्ट त्याच्यात. हां, आणि शिवाय ह्याचा दुसरा फायदा असा आहे की ह्याच्यातून तेल बाहेर येत नाही. कारण बरेच वेळा तेल आपण टाकतो की लगे एखादा थेंब तरी का होईना पण तो येतोच, आणि मग सगळं तेलकट होऊन जातं. त्याच्यापेक्षा हे चांगलं, हे मला आवडलं खूप. एक प्रश्न मला तुला असं विचारायचा आहे, आणि काही कधी कधी लोक पण विचारतात की पप्पा नेहमी रीलमध्ये असतात, आई का नसते? तर का नसते तू? का नसते म्हणजे असं काही त्याच्यामध्ये काही खास कारण नाहीये. प्रत्येक वेळेला ज्या काही तुझ्या भूमिका असतात त्या पप्पांसाठी असतात, त्याच्यामध्ये मी नसते. आणि जेव्हा माझ्यावर असतो तेव्हा तू केलेली आहेस की केली रील? केली आहे, पण जास्त नाही केली. जास्त नाही म्हणजे ते तुझ्या भूमिका त्याच तशा असतात ना. दोघे एका फ्रेम मध्ये दिसणं म्हणजे ते असतं की शाहरुख खान, सलमान खान दिसणे, दोघे एका फ्रेम मध्ये दिसणं म्हणजे लोक वाट बघत असतात. सो ते त्याप्रमाणे मी तसं प्लॅन करत असतो. आई बापाला चढवतो का रे तू? आणि मला जाणून घ्यायची की माझी लहानपणाची अशी कोणती आठवण आहे जी विसरूच नाही शकत, चांगली वाईट जी काय? खरी सांगायची का खोटी सांगायची? खरी सांग. लहानपणी तू खूप हूड मस्तीखोर ते तर खूप होतास, म्हणजे खूप होतास. म्हणजे एकतर आम्हाला कसं व्हायचं की दादा एवढा सिरियस, दादाच्या पुढे जेव्हा आम्ही ते कम्पेअर करायचो तेव्हा दोघं एकदम अपोजिट. ते अजूनही कळतं अपोजिट आहे तुम्ही दोघं. तेव्हा तुला 10वीला म्हणजे अभ्यासामध्ये तर एकदम डंबू होतास तू. अभ्यास नाही करायचा तो, त्याच्यासाठी तुझ्या मागे आम्हाला लागायला लागायचं, कर रे असं. आणि तू काही खोटी कारणं काढून आम्हाला मी क्लासला जातो, मी इकडे जातो, मी तिकडे जातो असं सांगून जायचंस. तो गुल व्हायचास, कुठे जायचं काही कल्पना नाही. एके दिवशी असाच तू क्लासला जायचं म्हणून गेलास, तेव्हा मी पप्पा आणि दादा आम्ही घरीच होतो आणि तू गेलास आणि एक दोन तास गेलास तो गायब. मग आल्यावर पप्पा चिडलेले होते, तू क्लासला गेलेलास, फोन केला मी क्लासला तर तू तिथे नव्हतास, कुठे गेलेलास? नाही पप्पा मी क्लासलाच होतो, नाही मी असं नाही, त्यांनी सरांनी मला बघितलं नसेल वगैरे वगैरे अशी कारणं तू द्यायला लागला. पण पप्पा बोलले असं होऊच नाही शकत, सर मला खोटं का सांगतील, तुझी माझी दुश्मनी नाही की त्यांची तुझी दुश्मनी नाही आहे ना, मग असं का असं करून. आणि तुझ्या प्रत्येक वेळेला असा हूडपणाच असायचा, म्हणजे आम्ही चिडलेलो असायचो नेहमी तुझ्यावर की हा काही करत नाही म्हणून. आणि त्यावेळेला
पप्पा खूप चिडले होते. आणि पप्पा ते जास्त चिडलेले. पप्पा बोलले, दादा एक काम कर, तुझा ह्याला चटकेच देतो म्हणजे हा परत देणार नाही. ते वाटतं परत नाही जाणार तो असा. आणि हे सगळं दादाशी बोलले खरं पप्पा, पण ते कसं असतं, असं बोलल्यावर खरोखर असं ते करायचं नसतं. दादानी काय केलं, गेला खरोखर आणि ते उलतान जे असतं ना आपलं, ह्याला उलतान म्हणतात, हे उलतान हे गरम करायला ठेवलं. घ्या पप्पा हे घ्या, हे घ्या. मग हे घ्या म्हटल्यावर तू इकडे तिकडे पळायला लागला म्हणजे की आता मला चटके देणार म्हणून. तर पप्पानी धरून ठेवलं. पप्पांना नाही मानत तर ते दादांनी धरून ठेवलं आणि तुला हातावर इथे असे चटके दिले. पण तुला जळलं रे ते, डाग उठले त्याच्यावर. मी घाबरले एकदम. अरे बापरे, मिठायला खरंच चटके लागले आणि मी रडायलाच लागली. मग ते पप्पा पण घाबरले, ते दाखवत नाहीत पण ते घाबरले. लगेच मग आम्हाला कळलं की तुला जास्त भाजलं म्हणून. आम्ही लगेच तुला डॉक्टर घेऊन गेलो आणि डॉक्टरकडून मग ते इंजेक्शन वगैरे घेतलं, परत आणलं. पण त्याच्यानंतर म्हणजे मला असं म्हणजे आम्हाला असं हे झालं की काय केलं आहे आम्ही, आमच्याच मुलाला असे चटके दिले. आपल्याला माहिती आहे आपला मुलगा कसा आहे, त्याला आपण प्रेमाने समजून घ्यायला पाहिजे होतं वगैरे असं. अर्थात हे सगळं आधी पण झालेलं होतं, म्हणजे प्रेमाने समजून घेण्याचे प्रकार, पण ते काय सफल नाही झाले आमचे. तेव्हा अशा स्टेप्स घ्याव्या लागायच्या कधी कधी. पण त्याच्यानंतर मला आठवते, मी कामाला जायची ना तेव्हा मला माहिती आहे, मी रोज तिथे जाऊन रडायचे की मी काय केलं हे करणला. आणि बिचारा तो असाच कळवळत बसला, म्हणजे असं आरडाओरडा पण आहे, भाजलं असं पण नाही, तिथल्या तिथेच असं कळवळत बसला असं ते मला खूप फील होत होतं. कित्येक दिवस मी ऑफिसमध्ये जाऊन रडायची, कारण मी घरी नव्हते रडत. म्हणजे ती आठवण मला अजूनही येते आणि अजूनही त्याचं मला दुःख होतं खूप. मला काय पप्पा नाही होतं अजून ते दुःख. इथे या हातावर स्किनवर आली असेल ना आता, स्किन त्याच्यावर आली ती आता. बरोबर, ती एक आठवण होती, ती खूप बेकार आठवण आहे आमच्या दृष्टीने खूप बेकार आहे. कालवण झालं, कारण कोळंबीला शिजायला वेळ नाही लागत, मच्छीला कुठलाही. तुझ्यापुरतं हे बंद केलं गॅस. चांगली आठवण आता काय, अभ्यासासाठी तर तुझ्या मागे लागायला पाहिजे. सांगितलं बाबा असं आहे, हे अभ्यास आहे, तसं आहे. त्याचे क्लासेस असतात ते त्याला जॉईन केले. क्लासेस असेपर्यंत तो थोडासा असा एकदम हेच होता, जास्त काही सिरियस नाही वगैरे. आता 8 दिवसावर परीक्षा आली. परीक्षा 8 दिवसापर्यंत ती असते, दिल्लीला असते परीक्षा. 8 दिवसावर परीक्षा आली. आता अभ्यासाचं काय, अजून काही नाही. हा तर काय एकदम असंच वाटतं, काहीच ते सिरियस नाही आहे. ओके, एके दिवशी मला आठवते काय झालं कुणास ठाऊक, स्वतःहूनच त्याच्यामध्ये का तुझ्यामध्ये असा चेंजेस का झाला मला कळलं नाही. आम्हाला मी आणि दादा पप्पा होते तेव्हा, दिवसभर तर तू अभ्यास करतच होतास. रात्री झोपला की तू पहाटे कधीतरी 3ला उठायचास आणि एकटाच जाऊन अभ्यास करत बसायचास. हे त्यांनी तू 8 दिवस असं केलंस. म्हणजे आम्ही पण आश्चर्यचकित, हे काय प्रकार आहे. 8 दिवस तू असाच कंटिन्यू दिवस रात्र अभ्यास, अगदी दिवस रात्र, अक्षरशः म्हणजे दिवस रात्र जे म्हणतात ते तसा अभ्यास केलास. आणि त्या परीक्षेत तू पास झालास, रँकिंगनी झालास. त्या रँकिंगमुळे तुला मुंबईमध्ये ॲडमिशन मिळालं. अर्थात पुढे त्याची वेगळी स्टोरी आहे अजून ते कॉलेजचं. त्यामुळे पण ही जी गोष्ट आहे ती आमच्यासाठी आनंदाची होती. सो त्याच्या पुढची स्टोरी खूप मोठी आहे, बट एक लाईनमध्ये सांगतो की मला कॉपी करताना पकडलं गेलं आणि मग मी कॉलेजमधून निघालो. बट ती खूप मोठी स्टोरी आहे. बट ते 8 दिवस जे मी अभ्यास केला ना, त्या 8 दिवसाच्या सुरुवातीला मला असं जाणवलं की जर मी मुंबईत जागा नाही काढली तर मला बँगलोर किंवा गोवा तिकडे जावं लागणार, मला बाहेर जावं लागणार. आणि त्या 8 दिवसात मला जाणवलं की मी घर नाही सोडू शकत. बिकॉज माझं असं होतं की अभ्यास पहिली गोष्ट मला आवडत नाही, आणि त्याच्यानंतर मी बाहेर जाणार अभ्यासासाठी, तर तिकडे तर माडून अभ्यास अजून होणार नाही. ॲटलिस्ट घरी आई बापांची दहशत असल्यामुळे मी अभ्यास तरी करायचो, म्हणजे ॲक्टिंग करून थोडा अभ्यास त्यात व्हायचा. तर मी बोललो हे तर मी मिस नाही करू शकत. जसं की म्हणजे जशी तुला पाहिजे ना, जास्त कडक नाही, क्रिस्पी, जास्त क्रिस्पी पण नाही, ती अशी मीडियम ब्राऊनच मला ती आवडते. म्हणजे त्याच्यात चांगली टेस्ट लागते मच्छीची, म्हणजे कोणतीही मच्छी मला तशी खायला आवडते. हा, फक्त बोंबील कडक पाहिजे असते. हां, ते कडक पाहिजे असतं. बरोबर. बाकी ही मच्छी आणि व्यवस्थित जरी ती अशी दिसत असली तरी ती आतून व्यवस्थित शिजली पाहिजे.
नाहीतर ते कच्चे पण येतं ते बरोबर नाही लागत त्याला. बरोबर. त्यामुळे आपली मच्छीता तुला जशी पाहिजे तशी झालेली आहे आणि ग्रेव्ही पण झालेली आहे. भाकरी मी आधी करून ठेवली होती. भाकरी कशी बनवते तू? कारण काहीतरी मला नंतर कळलं की अशी भाकरी बाहेर जास्त भेटत नाही का? भेटते अशी जशी तू बनवते त्याच्यात जे टाकते. हा, मी त्याच्यामध्ये मिक्स करते सगळं. काय टाकते? ज्वारी तर असतेच. मेनली मी ज्वारीची भाकरी बनवते. बाजरी जास्त खाल्लेली चांगली नाहीये म्हणून मी ज्वारीचीच बनवते. त्याच्यामध्ये थोडीशी नाचणी मिक्स करते, थोडे तांदूळ कशासाठी तर थोडी मऊ बनण्यासाठी, म्हणजे कडक नाही बनत. आणि थोडं मेथ्या म्हणजे कडू जे असतं ना मेथ्या, तो मेथ्या थोडासा असतो तो आपल्या तब्येतीसाठी चांगला असतो म्हणून मी तो टाकते. एवढं मिक्स करून दळून आणते. ह्याला एका तऱ्हेने मल्टीग्रेन म्हटलं जातं. अर्थात सगळे ग्रेन्स नाहीये त्याच्यामध्ये, पण एका तऱ्हेने ती मल्टीग्रेन म्हणजे ग्रेन्स आहेत ना बरेचसे म्हणून. ज्वारीची भाकरी, कोळंबीचा रस्सा आणि पापलेट असे दिसतात. आणि मेन तर हा विषय लिंबूचा आहे. तुला माहिती आहे का की मी लिंबू एवढं जास्त का खातो? तू आधी नव्हता एवढा लिंबू खात, तू अचानक हे लिंबू जास्तच खायला, म्हणजे प्रत्येक गोष्टीवर तू लिंबू खाऊन खातोस. ते आम्हाला पण त्याचा प्रश्न एवढा नाही पडला. आता तुझी आवड आहे म्हटल्यावर. आवडीचा विषय असा आहे की मला असं जाणवायला लागलं की लिंबू मला ज्या भाजीत टाकून, म्हणजे मला जी भाजी आवडत नाही त्यात पण जर मी लिंबू टाकला तर तेही टेस्ट चांगली होईल. आणि ते टेस्टी होतं, माझ्या प्रकारे तरी होतं, लोकांच्या प्रकारे नाही होत असेल. बट खूप लोक मला बोलतात की तू एवढं लिंबू पिळतो वगैरे. बट आता हे जे लोक ब्लॉग बघतात, त्यांच्या आईबरोबर बघतात किंवा त्यांच्या आईंना दाखवत आहेत, त्यांना त्यांच्या आईंना तू काय सांगशील, काय टिप देशील त्यांच्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी इन जनरल? अशी काय टिप देशील इन जनरल? आता मी थोडक्यात म्हणेन की आम्ही ज्या चुका केल्या त्या तुम्ही नका करू. आपल्याला वाटतं आपली मुलं मोठी झाली, ऐकत नाहीत, आपल्या मनाप्रमाणे वागतात, आईबापाचं ऐकत नाहीत. पण एक कोपरा असा असतो ना त्यांचा आईबापाबद्दल खूप हळवा असतो. आणि ते त्यांना फील होतं कधीतरी की माझे आईबाप माझ्यासाठी एवढं का, एक प्रकारचे झगडतात, माझ्यासाठी का एवढे झगडतात. परत ते झगडण्याचं स्वरूप काय असतं, ते मला मारणं. त्या मारण्याचं त्यांनाही दुःखच होतं ना शेवटी, त्यांनाही दुःख होतं. बरं, त्याच्यातून आपली काही मुलं असतात की त्या मारण्यातून सुधारतात, शिकतात. काही मुलं नाही शिकत, ती अजून बिघडतात. आणि एक फेज पण अशी आली होती की आम्ही तुला असं खूप आम्ही म्हणायचो काय नोकरी नाही करत, धंदा नाही करत. नंतरची फेज आली ती काही नाही, हे वय तर तुझं आता काय शिकायला नको, तुला काही नीट व्यवस्थित काही करायला नको, आणि तू कसं काय पुढे करणार सगळं, असं एक फेज आली. आणि तेव्हा तू पहिल्यांदा मला आठवतं एका नाटकात तू काम केलेलंस, तेव्हा ते तुझे सर होते, त्यांनी तेव्हा भाषण दिलं होतं स्टेजवर. तेव्हा ते बोलले की ही जी मुलं आहेत, ज्या मुलांना मी आज घेऊन हे नाटक केलेलं आहे, ही मुलांना एका प्रकारे त्यांच्या आईबापापासून लांब गेलेली आहेत विचाराने, की त्यांना असं वाटतं माझ्या आईबापांच्यावर प्रेम नाही करत. अशी ही मुलं आहेत. आणि त्यांना मी जवळ घेऊन हे सगळं नाटक बसवलं. आणि ते नाटक अति सुंदर होतं, पहिलं नाटक होतं त्याचं, मला ते चांगलं आठवतं. आणि ते जे त्यांचं ऐकलं मी, त्या सरांचं जे काही मी बोलते, त्यांनी जे बोलले मी ऐकलं ना, मी रडायलाच लागले. म्हटलं खरी गोष्ट आहे की आम्ही आमच्या मुलाच्या बाबतीत असाच विचार केला की तो असं करतोय, तर म्हणजे त्यांनी असं नाही करायला पाहिजे असं आम्हाला वाटत होतं. पण आमची जी सांगण्याची पद्धत त्याला चुकीची होती, असं झालं होतं. आणि ते मला अजूनही आठवतं. तर असं कुठल्याच आईबापाने आपल्या मुलाच्या बाबतीत, आपल्या मुलीच्या बाबतीत आपल्या तसं नका करू. म्हणजे मुलं पण हळवी असतात आणि ती कधी कधी वाईट भरकटू शकतात, म्हणजे वाईट मार्गाला लागू शकतात आपल्या ह्या. आणि अशा बरेच उदाहरणं आपण बघितलेली असतात, तुम्ही बघितलेली असेल, मी सुद्धा बघितलेली आहे. अर्थात ते त्यावेळेला आपल्याला नाही कळत, मला हेही कळतं, ते आपली वेगळी फेज असते. आपण त्या मुलाच्या आईबाप असतो, आपल्याला वाटत असतं की त्यांनी चांगलं व्हावं, हीच आपली जी अपेक्षा असते ती चांगली असते. पण ती मुलांना नाही कळत, त्यांना असं वाटतं की ते मला प्रेम नाही करत म्हणून ते माझ्यावर असं ओरडतात, रागवतात, मारतात, असं होतं. तर तुम्ही तसं नका करू, मुलांना नीट समजावून घ्या. आणि मुलं त्याच्यातून शिकतील, नक्कीच शिकतील असं मला वाटतंय. आत्ताची मुलं हुशार आहेत, त्यांना थोडक्यात लगेच कळतं. त्यामुळे आता हॅपी मदर्स डे बोलून टाक, जे काय विश करायचं. हॅपी मदर्स डे मी तुला नसतो करायचा, मी केलं मगाशी विश, कधी झालं मगाशी विश, म्हणजे हॅपी असं. ओके आता हॅपी मदर्स डे. हां, हॅपी मदर्स डे.
तू काय बोलणार मग? मी बोललो हॅपी मदर्स डे. हॅपी करंट्स मदर डे. अच्छा असं. ओके. हां हां. आणि लाईक शेअर सबस्क्राईब. लाईक शेअर सबस्क्राईब. हां. अस्ताला विस्ताला गो. हां. बिलीव्ह इन मॅजिक. तो बिलीव्ह इन मॅजिक. हां. तोडायची तर बात आहे, बट त्याच्या आधी जे आईने सांगितलं तेच रिपीट करतो. लाईक शेअर सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्ही तर कराच, पण तुमच्या आईंना पण सांगा, काकू लाईक शेअर सबस्क्राईब विसरू नका. फोकस्ड इंडियन करण सोनावणे. आणि असेच अजून काही रेसिपीज तुम्हाला जर आईकडून जाणून घ्यायचे असेल प्लीज मला खाली कॉमेंट्समध्ये सांगा. अजून माझ्याबद्दल काय जाणून घ्यायचं आहे तर ते पण खाली कॉमेंट करा. आई त्याचा रिप्लाय येईल तुम्हाला. अँड पहिल्यांदा असं काहीतरी केलं आहे, सो मजा आली मला तर. अँड आय होप तुम्हाला पण मजा आली असेल. अँड वांदे होणार आहेत माझ्या बायकोचे, बिकॉज जसं मी बोललो की खरंच मला काही जेवण जास्त बनवता येत नाही. बिकॉज मला असं होतं की ती प्रोसेस आहे ना ती एन्जॉय केली पाहिजे, आणि मी ती प्रोसेस एन्जॉय नाही करत. मी रील बनवायला एन्जॉय करतो, मी कॉन्टेंट बनवायला एन्जॉय करतो, मी हा व्लॉग बनवायला एन्जॉय करतो. ती जी प्रोसेस ती मला ती खूप आवडते. सो माझ्या बायकोचे जर वांदे होणार डेंजर आहे. सो फ्युचर वाईफ प्लीज बी रेडी. मॅगी आणि चहा येतो, बाकी जरा लफडीवाली आहे, आणि ते पण मॅगी आणि चहा मला मूड असल्यावर येतो. सो प्लीज समजून घ्या. म्हणजे आहे जे आहे ते आहे. मला फालतूमध्ये असं नाही बोलायचं मला हे तर मला ते येतं, मी हे पण कधी कधी बनवतो, असं काही नाही आहे. आता आईने तर डायरेक्ट अनफिल्टर्ड तुम्हाला सगळं सांगून टाकलेलं. सो विषय संपलेला आहे. सो हसताना बसताना कसताना गो. नटेला चीजकेक पेस्ट्री. नटेला चीजकेक पेस्ट्री. मदर्स डे. एवढा नको करू बाबा.